नमोरते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विधीने सेवन विविधीने सेवन विषय त्यागाते समान मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसान अंती सेवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबार आहे मनुष्य जीवाला उपदेश करतात की आपलं गृहस्थी जीवन कशा पद्धतीनं घालावं, ज्या पद्धतीनं घालवल्यानंतर त्या गृहस्थ आश्रमातून नेमकं काय फल प्राप्त होणार आहे अशा संबंधाने अभंगातून एक विचार प्रगट केलेला आहे. आजचा प्रसंग हरिभक्तीपरायण आपले प्रकाशराव पाटील यांचे चिरंजीव विवाहबद्ध झाले आणि त्या विवाहाच्या निमित्ताने आज भगवान सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्ताने आता हा कीर्तनाचा योग आहे. किंबहुना मनुष्याच्या जीवनातला हा शुभ प्रसंग आहे. बरं, अनेक जीवनामध्ये शुभ प्रसंग येतात, त्यातला हा जीवनातला शुभ प्रसंग आहे. किंबहुना मनुष्याच्या जीवनामध्ये 3 सोहळे होतात. एक जन्माचा सोहळा, दुसरा विवाह सोहळा आणि तिसरा मृत्यूचा सोहळा. तिन्ही सोहळ्याचं अनन्य साधारण असं महत्व आहे. बरं, तेव्हा हा मनुष्याच्या जीवनातला दुसऱ्या क्रमांकाचा सोहळा आहे. हा या सोहळ्याला जीवनामध्ये महत्व आहे. बरं, आणि तो सोहळा त्यांच्या जीवनामध्ये आज संपन्न झालेला आहे. तेव्हा चिरंजीवांचं नाव काय? प्रशांत. चिरंजीव प्रशांत यांनी आज घडीला अग्नी, ब्राह्मण आणि देवता यांच्या साक्षीने गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे. बरं, कारण गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करण्याकरता साक्ष लागते. कोणाची साक्ष लागते? कोणाची तरी साक्ष लागत नाही, ज्याची लागते त्याचीच लागते. बरं, आपल्याला साक्ष लागते एवढंच माहिती आहे. कोर्टात गेला तरी साक्षी लागतो. हा कुठला व्यवहार करायचा असतो तरी साक्षी लागतो. पण त्या साक्षीपेक्षा विवाह करण्याकरता जो साक्षी लागतो अग्नी देवता लागते. बरं, ब्राह्मण लागतो आणि देवता. या तिघांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होतो. म्हणून त्या सोहळ्यामध्ये या 3 गोष्टी आल्या पाहिजेत. लग्न लावण्याकरता ब्राह्मणच पाहिजे. काय
लग्न लावण्याकरता ब्राह्मणच पाहिजे. महाराज दक्षिणा फार मागतोय, द्या ना, पण बोलवा त्याला. ब्राह्मणाची साक्ष लागते, लक्षात ठेवा. अग्नी, अग्नी म्हणजे सप्तपदी करावी लागते बरं का. तिथं अग्नी पेटवावा लागतो. ती देवता आहे आणि त्या अग्नी देवतेची साक्षता लागते. आणि तिसरी गोष्ट आहे देवता पूजन. त्या देवतेचं पूजन करत असताना, त्या सोयाचं आरंभ करत असताना पहिल्यांदा आमंत्रित द्यावं लागतं गणपती बाप्पाला बरं का. गणेशाला आमंत्रित करावं. त्याच्यावर अनेक देवता आहेत नाम. या तिघांच्या साक्षीने हा सोहळा आज तिथीला संपन्न झालेला आहे. आणि त्या निमित्ताने काही भगवत चिंतन घडावं, उन्हाचा कीर्तनाचा सेवेचा योग आहे. त्यांनी अतिशय आनंदाने हा विवाह सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. पण शेवटी निसर्ग आहे ना. आले देवाजीच्या कोणाचे निसर्ग आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, शुभ प्रसंगी पाऊस यावा असं शास्त्रामध्ये वर्णन केले बरं. शुभ प्रसंगी पाऊस यावा हे शुभ लक्षण आहे. लोक म्हणतात पाऊस आला हो, कार्यक्रमाचा विस्कळीतपणा झाला. चांगलं लक्षण आहे बघा. नववधू नांदायला चालली ना, पाऊस येतो. आणि नांदायला जाताना समोरून सौभाग्यवती पाण्याची घागर घेऊन यावी, शुभ आहे बरं. नांद्याला जात असताना ती योगायोगाने आली पाहिजे. नाहीतर तुम्ही सांगा ते जुळून यावं लागतं. शुभ सांगितलं तसं. अशा शुभ प्रसंगाच्या निमित्ताने वरुणाचं आगमन होणे शुभ, चांगल्या लक्षात ठेवा. आता नियोजनामध्ये विस्कळीतपणा होतो, तो दुय्यम भाग आहे, पण शुभ लक्षण आहे. आणि त्या निमित्ताने आता कीर्तनाचा योग आहे. त्या निमित्ताने काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू थोडासा. या प्रसंगाच्या निमित्ताने आमची प्रकाशराच्या सौभाग्यवती वारकरी होणार आहे. म्हणजे सासू वारकरी झाल्यानंतर सून वारकरी होणार. म्हणजे हक्क झाला तिला सांगण्याचा ना. तेव्हा त्या वारकरी होता. त्या प्रसंगाच्या निमित्ताने माळ घ्या. तुमची वारी कोणती? दोघा आषाढी करणार. नाही आहेत. नाही आहे की पिशवी देत आणखी? नाही बघितले. 2 आहेत. आता घाला राहते. काळोखात काय दिसे नाही. वारीचा नियम आहे, वर्षातून एक नियमाने वारी केली पाहिजे. माघ वारी, दशमी, एकादशी, द्वादशी हा 3 दिवसाचा वारीचा विधी आहे. दशमीला गेलं की द्वादश झाल्याशिवाय यायचं, द्वादश सोडायला घरी यायचं नाही. 3 दिवस तिथे गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान, भगवंताचं दर्शन, नगर प्रदक्षिणा. त्या 3 दिवसाच्या घाईमध्ये गर्दी फार असते. दर्शन नाही झालं तर कळसाचं दर्शन घ्यावं किंवा आधी दर्शनाकरता जा. तिथं गेल्यानंतर कीर्तन ऐकलं पाहिजे. कुठं ऐकलं पाहिजे? फडावर. ज्यांच्याकडून माळ घातली कोणाकडून? देवकर फडावरून. माझ्याकडून नाही. ही देवकर फडाची परंपरा आहे. देवकर फडाचा वाडा आहे कुंभार घाटावरती. तिथं कीर्तनाला जावं, त्यांच्या दर्शनाला जावं. गेल्यानंतर त्यांचं गुरु घरानं तिथं त्यांना जाऊन दर्शन घेऊन दक्षिणा देऊन यावं. कीर्तन तिथं ऐकावा. व्यवस्थित नियमाने करायचा. वाचता येतं का तुम्हाला? वाचता रोज नियमाने हरिपाठ वाचायचा. सकाळी घाई असेल तर संध्याकाळी वाचा, पण हरिपाठ रोज वाचला पाहिजे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्राचा जप करायचा रोज सकाळी. स्नान झाल्यानंतर तुळशीला पाणी घालायचं, गुरकी चंदन बुक्का लावायचा. नियमाने तुळशीला पाणी घालायचं. फक्त महिन्यातून 4 दिवस घालायचं नाही अडचणीला.
आणि रोज मालकांच्या पाया पडते. पडताय का? पडताय ना? आता इथून पण रोज पडायचं बरं. प्रत्येक 15 दिवसाची हा रामनवमी, गोकुळाष्टमी, नरसिंह जयंती, वामन जयंती हे उपवास आहेत. हे उपवास कधी चुकायचे नाही. आणखी यात माहिती तुम्हाला निवृत्ती मला सांगतील विस्ताराने. एवढा नियम करायचा. गायत्री माळ कधी काढायची नाही. कधी भांडत नाही तुम्ही ना. माळ घातल्यानंतर शिव्या द्यायच्या नाहीत बरं. आणि दिल्या तर सात्विक द्यायच्या. काढायची नाही. दुसरी माळ ठेवायची करता म्हणा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. विधीने सेवन विषय त्यागाते समान, मुख्य धर्म देव चित्ती आदि अवसानी अंती. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. कुणाला करतात? सकल जीवाला उपदेश करतात. आणि तो सकल जीवाला उपदेश करत असताना त्या उपदेश करण्याच्या मागे नेमका हेतू काय? तर त्याचा हेतू आहे की आपल्याला हा मनुष्याचा जन्म प्राप्त झालेला आहे आणि मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर शास्त्राने वेदाने 4 आश्रमाची योजना केलेली आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. हे 4 आश्रम एकाच जीवाकरता सांगितले बरं का. आणि ते टप्प्याटप्प्याने त्या आश्रमामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. त्या पद्धतीने आपण जीवनामध्ये वाटचाल केली पाहिजे. एकंदर ठोकळ मानाचं आयुष्याचा विचार करून 25 वर्षाचा विचार म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य धरलं तर 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, 50 वर्षापर्यंत गृहस्थ, 75 वर्षापर्यंत वानप्रस्थ आणि 75च्या पुढे जे काय उरलेलं आयुष्य असेल ते संन्यास. पण त्याच्यात जर आपण काही थोडी विभागणी केली तर समजा आपलं लग्न जर 21-22व्या वर्षी झालं तर त्या मानानं पुढचे गणित कमी करत पण एकंदर 25 वर्षाचा कालावधी सांगितलेला आहे. आणि ब्रह्मचार्य आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि तो प्रवेश करत असताना जो केला जातो त्यातला हा संस्कार आहे. कोणता? गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करण्याकरता केलेला जो संस्कार आहे त्याला आपण लौकिक दृष्टीने विवाह म्हणतो. लौकिक दृष्टीने त्याला विवाह म्हणतो. पण शास्त्र दृष्टीने जो संस्कार सांगितला तो गर्भाधान नावाचा संस्कार सांगितला. गर्भाधान नावाचा संस्कार सांगितलेला आहे. कारण जो विवाह नावाचा संस्कार आहे तो कशा करता निर्माण केला? निर्माण करण्याचा हेतू काय? सुप्रजा जन्माला यावी म्हणून. सुप्रजा जन्माला यावी. सुप्रजा जन्माला आली तर घडणार आहे काय? सुप्रजा जर जन्माला आली तर
संपूर्ण जगताचं संतुलन चांगलं राहतं बरं का. हा विश्वाचं संतुलन चांगलं राहण्याकरता सुप्रजा जन्माला आली पाहिजे. नंतर तुकोबाराने वर्णन केले, सुप्रजा जन्माला जर आली तर हे ज्याने निर्माण केले त्याला आनंद होतो दयाचा. पुत्र होतीले सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. होती सात्विक कोई कन्या पुत्र, याचा अर्थ आहे सुप्रजा, चांगली संतती जन्माला. आणि ती चांगली संतती जन्माला येण्याकरता हा जीवनामध्ये संस्कार केला जातो. नाम केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. नुसतं संतती जन्माला येण्याकरता नव्हे म्हणून काही तामसी लोकांनी शास्त्रावरती आरोप केलाय. ते म्हणतात पक्ष्यांची लग्न लावण्याकरता कुठं ब्राह्मण असतो का, त्याला कुठं मुहूर्त असतो का. त्यांना मुहूर्त नसतो, ब्राह्मण नसतो. त्यांच्या जीवनामध्ये संतती जन्माला येते ना. मग ती संतती जन्माला येत असली तर ती सुप्रजा नाही ना, सुप्रजा नाही. लक्षात ठेवा, नुसती संतती जन्माला येणं ही सुप्रजा समजली जात नाही. लक्षात ठेवा, ती संतती जन्माला येण्याकरता, ती सुप्रजा निर्माण होण्याकरता जो संस्कार जीवनामध्ये घडायला पाहिजे तो संस्कार घडला पाहिजे. आणि तो संस्कार जर कोणता असेल तर गर्भा आधान नावाचा संस्कार. आणि तो आज केला जातो. आज म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी. त्यालाही ब्राह्मण, अग्नी आणि देवता हे तिघ साक्षीला लागतात. आणि त्यांच्या साक्षीने हा संस्कार सुप्रजा जन्माला येण्याकरता ही वेदांनी शास्त्राने निर्माण केलेली योजना आहे. त्या करण्याच्या माग भगवंताचा सदहितो आहे. लक्षात ठेवा, सदहितो आहे का. सुप्रजा जर जन्माला आली, ती प्रजा जर जन्माला चांगली आली तर त्या जन्माला येणाऱ्या प्रजेतून, त्या संततीतून ते कुळ अवलंबून आहे. लक्षात ठेवा, कुळ अवलंबून आहे. कारण जर संतती चांगली जर त्यांच्या पोटी जन्माला आली तर त्या संततीचा परिणाम काय होतो, कुळावरती परिणाम होतो. ती संतती कुळाचा उद्धार करते.
कुळाचा उद्धार करते. म्हणून याची आज समाजाला गरज आहे बरं का. आणि ती समाजाला गरज आहे म्हणून अनादी कालापासून हा चालत आलेला संस्कार आहे. हा चालत राहील. कुठपर्यंत चालत राहील? जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत. तुम्ही करा, माना, न माना, पण चालणारा संस्कार आहे. आणि हा संस्कार आणि त्या संस्काराच्या संबंधाने आपण हा विवाह नावाचा संस्कार संपन्न झालेला आहे. पण त्याच्या मागे नेमका हेतू काय आहे? त्या हेतूच्या संबंधाने संत महात्म्यांनी थोडीशी समाजाला जागृती दिलेली आहे बरं का. आणि ती जागृती देत असताना महाराज म्हणतात थोडासा विचार करा मानवी जीवनाचा, की आपल्या जीवनामध्ये जे जे आज व्यवहार होता त्या व्यवहाराला वेदाचा अंकुश आहे. वेदाचा अंकुश आहे. आणि वेदाच्या अंकुशाशिवाय कोणताही मनुष्याने व्यवहार करू नये. म्हणून वेदाच्या अंकुशाने जो केलेला व्यवहार त्याला म्हणतात विधी. आणि वेदाचा व्यवहार न करता केलेला जो व्यवहार त्याला म्हणतात निषेध. विधी ते पाळीत निषेध ते गाळीत. साधूचं वर्णन केले बरं का. हा विधी आणि विधी निषेध सांगितलाय बरं का. हा दोन गोष्टी आहेत. आणि त्या दोन गोष्टीच्या संबंधाने वेदाने समाजालाही एक संगती लावलेली आहे. कशा करता? जगण्याकरता. जगण्याकरता संगती आहे. नवे नवे ह्या विधीच्या चौकटीमध्येच माणसाने जगलं पाहिजे. विधीच्या चौकटीमध्येच माणसाने जगलं पाहिजे. लक्षात या चौकटीच्या बाहेर जायचं नाही. आणि या चौकटीच्या बाहेर जाऊन जो जगतो त्याला शास्त्र मनुष्य म्हणायला तयार नाही. त्याला पशु म्हटलं जातं. हा त्याची पशु म्हणे गणना केली जाते. तेव्हा मनुष्य योनीमध्ये जन्माला येऊन त्या मनुष्याची पशुमध्ये गणना होऊ नये म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो जो आपल्याला विधी सांगितलेला आहे त्या विधीचं अनुकरण आपल्याला करावं लागेल. विधीचं अनुकरण आपल्याला करावं लागेल. तुकोबाराय सहज बोलून गेले, ज्यांनी विधी पाळला नाही तरी काय थोडी सुकरे बापुली. विधीच्या संबंधानेच आहे बरं का. हा ज्यांनी पाळले नाहीत त्यांची गणना पशुमध्ये होते. लक्षात ठेवा. म्हणून पशु योनी ही अधम आहे आणि मानवाची योनी ही मध्यम आहे. या योनीमध्ये आपल्याला काय साधता येतं? या योनीमध्ये माणसाला 4 पुरुषार्थ साधता येतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ते कधी साधता येतात? जर विधिवत जीवनामध्ये जर व्यवहार केला तर. विधिवत व्यवहार केला तर. मग मनुष्याच्या जीवनामध्ये आज विचार केला तर मनुष्याचं जीवन हे पुरुषार्थ करण्याकरता आहे. पुरुषार्थ करण्याकरता आहे. हे सकल जीवांच्या बाबतीत 4 पुरुषार्थाचा विचार मांडलेला आहे बरं का. सकल जीवांच्या बाबतीत आणि 4ही पुरुषार्थाचं वर्णन करत असताना त्याच्या मागे मात्र विधी सांगितला. आणि तो विधिवत व्यवहार केला पाहिजे. आणि विधिवत व्यवहार जर केला तर महाराज म्हणतात आपल्याला पुरुषार्थ साधता येतो. त्यातला अंतिम पुरुषार्थ कोणता आहे? मोक्ष. आणि तो मोक्ष नावाचा पुरुषार्थ सुद्धा आपल्याला या गृहस्थ आश्रमामध्ये राहूनच साधता येतो. पण तो साधण्याकरता महाराज म्हणतात काय जीवनामध्ये केलं पाहिजे? त्याच्याकरता कुठल्या गुरुला शरण जाण्याची गरज नाही. मोक्ष मिळवायचा असेल तर काय करावं लागतं? कालही आपण केलं. मोक्ष मिळवण्याकरता काय करावं लागतं? वारकरी व्हावं लागतं. वारकरी व्हावं लागतं. आजचा प्रसंग आहे मोक्ष मिळवण्याकरता लग्न करावं लागतं. मोक्ष मिळवण्याकरता लग्न करावं लागतं. लग्न करणं म्हणजे नेमकं काय?
दोन जीव एकत्र येऊन दोन जीवांचं मिलन होणं म्हणजे लग्न, एवढीच आमची कल्पना आहे. एवढीच कल्पना नाही बरं, उदात्त कल्पना आहे आपल्या शास्त्राची, उदात्त कल्पना आहे, लक्षात ठेवा. दोन जीवांचं ऐक्य झालं पाहिजे. तो दोन जीवांचं ऐक्य होण्याकरता त्या दोन्ही जीवाच्या ठिकाणी काही बंधनं सांगितली, काही बंधनं सांगितली, आणि ती बंधनं जीवनामध्ये पाळी पाहिजेत. आणि ती बंधनं जो कोणी जीवनामध्ये पाळेल त्या पाळण्याचा परिणाम म्हणतात की जो गृहस्थी पुरुष आहे, तो गृहस्थी पुरुष आपल्या जीवनामध्ये जो विधी जी बंधनं सांगितली ती जीवनामध्ये जर त्याने पाळली तर त्याचं पर्यवसान कशामध्ये होतं. महाराज म्हणतात अनायासाने आमच्या तुमच्या जीवनामध्ये सहज त्याचं जीवन त्यागामध्ये परिषित होत. कारण जीवन जगत असताना एक शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे, भोगाला प्राधान्य द्यावं का त्यागाला प्राधान्य द्यावं. आपलं जीवन भोग प्रधान आहे का त्याग प्रधान आहे. महाराजांना सांगायचं आहे भोग प्रधानही नाही आणि त्याग प्रधान नाही. मी म्हणत नाही ना, मला नाही वर्णन केले. ना भोगावे ना त्यागावे मध्य संधी विभागावे. मग मध्य संधी विभागावी ती कशी विभागावी त्याचंच वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या विषय त्यागाते समान. त्यातला सर्वांच्या परिचयाचा शब्द म्हणजे सेवन. प्रत्येक मनुष्य आपण कोणत्या ना कोणत्या तरी पदार्थाचं सेवन करतो. जे जे आपण जीवनामध्ये सेवन करणार आहे, ज्याचा स्वीकार करणार आहे, तो स्वीकार करत असताना महाराज म्हणतात विधीपूर्वक स्वीकार करा. विधीपूर्वक स्वीकार करा. प्रत्येक गोष्टीला विधी सांगितला, लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीला विधी सांगितलाय. माणसाने दिवसातून एकदाच जेवावं, एकदाच जेवावं असा विधी आहे. संध्याकाळी जेवू नये, कोणीच जेवू नये असा विधी आहे. म्हणून त्याची विभागणी केलेली आहे. काय विभागणी केलेली आहे मी विधीच्या संबंधाने आपल्याला सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल बरं. एक भुक्तच माणसाने राहावं.
मग सकाळी खाऊ नये का? खावं. सकाळच्या खाण्याला काय म्हणतात? अल्पोपहार. काय? ते पोटभरही खायचं नाही आणि कमीही खायचं नाही. त्याला अल्प शब्द आहे. हा. आपण जर खायला बसतो तर किती खातो? त्याला माप नाही, लक्षात ठेवा. विधी सांगितलं बरं का खाण्याचा. आणि संध्याकाळी सुद्धा माणसाने अल्पच जेवावं, पोटभर जेवावं. हा, सकाळी अल्पोपहार, संध्याकाळी अल्प, दुपारी पोटभर. हा विधी पाळा ना, तुम्हाला एक भुक्त जेवल्याचं श्रेय मिळतं बरं का. सोपं आहे का नाही? सोपं आहे. आता आपल्याला वळण पडले हो. उठल्या उठल्या खायला लागतं आणि खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही का? आपण विधीच पाळायला तर नाही, की म्हणून आपल्याला विधी माहितीच नाही. बरं, माहिती असला तरी आतापर्यंत सांगणारे कोणी भेटलेच नाही. बरं, सांगणारे आहेत त्यांच्याकडे जाऊन ऐकावं अशी कधी बुद्धी झालीच नाही. ही योजना शास्त्राने केलेली आहे ना आमच्या तुमच्या करता. मग शास्त्र सर्वनाची कोणाची प्रवृत्ती आहे का? नाहीये. म्हणून वेदाध्ययन सांगितलेलं आहे आणि त्या वेदाध्ययनामध्ये हा विधी सांगितला जातो बरं का. म्हणून 12व्या वर्षी वेदाध्ययनाला मध्ये पाठवलं जातं मुलाला. कितव्या वर्षी? 12. त्याची मुंज झाली की त्याने वेदाध्ययन करायचं आणि तिथून त्याला सर्व विधी आयुष्यातला सांगितला जातो बरं का. आमचा विधी हा 24 वर्षानंतर होतो विवाहाचा बरं. 24 वर्षानंतर होतोय. 12व्या वर्षी हे सर्व शिक्षण दिलं जातं. म्हणून 24व्या वर्षी दुसरी मुंज केली जाते. म्हणून पहिल्या मुंजेला एक यज्ञोपवीत असतं आणि आज मुंज केली की 2 बरं का. लग्नाच्या पूर्वी जे असतं यज्ञोपवीत एकच असतं आणि लग्नानंतर येते ती 2 येतात बरं का. जोड मंजूर झाली. विधी म्हणजे रोजच्या संबंधाने विधी सांगितला. प्रत्येक गोष्टीचा विधी सांगितलेला बरं का. आणि तो विधी आपण जीवनामध्ये पाळला पाहिजे. मग काय काय विधी सांगितला? महाराज म्हणतात आपण विषयाचं सेवन करणार आहे आणि विषयाचं सेवन करत असताना महाराज म्हणतात तो विधी सांगितला. काय विधी सांगितला? विधीने सेवन विषय दागाते समान. त्याला कालाचं बंधन सांगितलं, त्याला स्थलाचं बंधन सांगितलं, त्याला वयाचं बंधन सांगितलं, त्याला कुलाचं बंधन सांगितलं. ही सगळी बंधन आहेत बरं का. ही बंधनं पाळणं म्हणजे विधी. मी थोडं संक्षिप्त भाषेत बोलतो बरं का. काही ठिकाणं सांगितले, लक्षात ठेवा. स्थळ सांभाळलं पाहिजे. कुठंही खाऊ नये रस्त्यावर उभं राहून. कुठंही खाऊ नये. आम्ही भूक लागली की रस्त्यावरतीच उभं राहूनच वडापाव खातोय. स्थळ पाळाय आपण. त्याला स्थळ सांगितलं. जेवावं कुठं? कुठेही जेवू नये, लक्षात ठेवा. कुठेही जेवू नये. स्थळाचा विचार मांडलेला आहे, कालाचा विचार मांडलाय. कधीही जेवू नये, लक्षात ठेवा. कधीही. जेवणाचं काल सांगितला माध्यान्ह. दुपारचा माध्यान्ह आणि संध्याकाळ नंतर 2 तासांनी बरं का. नियम सांगितला की 9च्या पुढं जेवू नये. कालाचं बंधन सांगितलं. कालाचं स्थलाचं बंधन सांगितलं, कालाचं बंधन सांगितलं, कुलाचं बंधन सांगितलं. करणारी कुलसंपन्न पाहिजे. करणारी कुलसंपन्न पाहिजे. कुलसंपन्न पाहिजे म्हणजे खाणाऱ्याने लग्नाच्या पूर्वी आईच्या हातचं खावं आणि लग्न झाल्यानंतर बायकोच्या हातचं खावं. इतर कोणाच्या हातचं खाऊ नये. कुलाचं बंधन सांगितलं. ऐकून घ्या.
कालाचा, देशाचा, कुलाचा, वस्तूचा विचार सांगितला. काय खावं, काही खाऊ नये. चांगलं लागतं म्हणून काही खाऊ नये. लक्षात ठेवा, खाण्यामध्ये सत्वशीलता असावी, हे पदार्थ सात्विक असावेत. म्हणून जेवताना पहिला विचार सांगितला, जेवत असताना पहिल्यांदा भात खाल्ला पाहिजे. काय खाल्ला पाहिजे? भात. आणि तो खात असताना त्याच्यावरती तूप सोडलं पाहिजे. अन्न पहिल्यांदा भात खाल्ल्याशिवाय बाकी काही खाऊ नये. आम्ही सेवनाचा विधीच आहे. आपण जे रोज अन्न सेवन करतो संततीच्या संबंधाने सांगितलं. संततीच्या संबंधाने सांगितलेलं आहे. आपल्या पोटी सुप्रजा जन्माला यावी असं जर वाटत असेल तर महाराज म्हणतात त्याचाही विधी आहे. तो विधी आपण जीवनामध्ये पाळला पाहिजे. त्याला वयाची अट सांगितली. वयाची अट सांगितली. काल आपण बोलून गेलो. काय बोलून गेलो? नाही, ते झालं. एक वाक्य बोलून गेलो. परमार्थ कधीही शोभतो पण प्रपंच कोणत्याही वयात शोभत नाही. बरोबर. ज्या वयात करायचं त्या वयातच लग्न केलं पाहिजे. वय निघून गेल्यानंतर लग्न करू नये. नाही लाजाने का आपण ब्रह्मचारी राहता. वय निघून गेलं ना. आणि वय निघून जर गेल्यानंतर तुम्ही केलं तर तो दोष आहे. लक्षात ठेवा. त्याला वयाची अट सांगितलेली. कुलाची अट सांगितलेली आहे. तुम्हाला आवडली म्हणून कुठली पण चालणार नाही. ते आपलं कुळ आणि ते कुळ जुळलं पाहिजे ना. गोत्र जुळलं पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून तर त्याचं गणित सांगितलं. किती कमीत कमी गुण जुळावे लागतात? कमीत कमी 18. कमीत कमी 18 बरं का गुण जुळावे लागतात. ते गुण जुळालं तर मग लोक म्हणतात महाराज आयुष्यात कधी जुळतच नाही गुण. मग आम्ही काय करतो? जिच्याशी जुळल तिच्याशी करतोय. पण ते मान्य नाही शास्त्राला. बरं का मान्य नाही? महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये त्याग घडणार नाही. तुमच्या जीवनामध्ये त्याग घडणार नाही. विधी नाही पाळला तर. म्हणून वयाचा, कुलाचा, स्थलाचा विचार मांडलेला आहे. स्थलाचा विचार मांडत असताना त्याला स्थल मांडलेला आहे. कुठला काल असावा, कुठल्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये तो एकत्र यावेत याचा संबंध आहे. त्यालाही बंधन सांगितलं. अशी जी बंधनं सांगितली ती बंधनं सांभाळून जीवनामध्ये ज्याने विषयाचा उपभोग घेतला तुकोबारा म्हणतात त्याच्या जीवनामध्ये सहज त्याग केला. त्याला त्याग करण्याकरता कुठं वनात जायची गरज नाही. त्याला त्याग करण्याकरता कुठल्या गुरुकडे जायची गरज नाही. फक्त त्यांनी जीवनामध्ये विधी पाळायचा. बरं का, विधी पाळायचा आहे. म्हणून मी विचार मांडत असतो. लोकांची समजूत आहे लग्न करणं सोपं आहे, अवघड आहे. बरं एका परीनं ब्रह्मचारी राहणं सोपं आहे. ब्रह्मचारी राहणं सोपं आहे. पण विधिवत संसार करणं फार अवघड आहे. लक्षात ठेवा. आणि विधिवत संसार केलाच पाहिजे. आणि विधिवत संसार जर केला तर मला म्हणतात त्याला अनायाशाने अट्टासा वाचून प्रयत्ना वाचून त्याच्या जीवनामध्ये सहज त्याग घडतो. आणि त्याग घडला पाहिजे का? आपली संस्कृतीच आहे त्याग प्रधान. त्याग प्रधान. आणि तो भाव मनी मानसी येतो तो कुमारा सकल जीवाला उपदेश करतात. बाबांनो विधी प्रत्येकाने पाळला पाहिजे. विधी कोणी सांगितला? वेदांनी सांगितलं. त्या विधीचं नेमकं स्वरूप काय? महाराज म्हणतात अशा पद्धतीने हे जीवन जगण्याकरता
त्याग घडतो म्हणजे आज जीवन जगत असताना महाराज म्हणतात त्याच्याकरता एक आपली ही योनी आहे मनुष्य योनी ही भोगप्रधान नाही बरं का, भोगप्रधान नाहीये. भोगप्रधान कोणती योनी आहे? एक पशु योनी आणि देव योनी या भोगप्रधान आहे. मानव योनी ही पूर्ण भोगप्रधान नाही, त्यागप्रधान. त्यागप्रधान आहे, लक्षात ठेवा. त्यागाला फार महत्व दिलेलं आहे, त्यागाला फार महत्व दिलेलं आहे. आणि तो त्याग सहज जीवनामध्ये घडतो, फक्त तो विधी जीवनामध्ये सांभाळायचा आहे बरं का. मग प्रत्येक गोष्टीचा विचार करा. आपल्याला त्यागाच्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर वर्णन केलेलं आहे. बोलण्याचा विधी सांगितला, पाहण्याचा विधी सांगितला, विहाराचा विधी सांगितला, श्रवणाचा विधी सांगितला, प्रत्येक गोष्टीचा विधी सांगितला. तो विधी तुम्ही जीवनामध्ये जर पाळला की त्याच्यामध्ये सहज त्याग घडतो. नामदिवस तुमचं जीवन निर्दोष राहत. का विधी सांगितला तर त्याचं एक कारण शास्त्राने सांगितलेलं आहे. आज समाज हा स्वैर बनत चाललेला आहे. काय स्वैर बनत चाललेला आहे. स्वैराचाराला आळा घालण्याकरता विधी आहे बरं का. स्वैराचाराला आळा घालण्याकरता विधी सांगितला. कायद्याने हे घडत नाही. का घडत नाही? कायद्यात पळ वाट आहे. कायद्यामध्ये पळ वाटत लक्षात ठेवा. कशा कशा आहेत तुम्ही त्याचा शोध घ्या म्हणजे कळेल. शोध घ्या म्हणजे केल. बघा तुम्ही आताच निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये काही कायद्यानं बंधन घातले. काय बंधन घातले? पैसे वाटायचे नाही, पैसे वाटायचे नाही. आणि पैसे वाटल्याशिवाय माणसं निवडून येत नाही, निवडून येत नाही. मग त्याच्यातून कायद्यातून पळवाटा काढल्यात. कशा काढल्यात ते जाणून घ्या. मी इथं सांगत आज आमचा येताना एक शिक्षक होते, गाडीमध्ये आम्ही होतो आणि बोलता बोलता विषय निघाला की आमच्या भागातला चांगला तरुण व्यक्ती निवडणुकीला उभी होती. कशी काय पडली, पडण्याचं कारण काय त्याचं सांगत असताना म्हणजे महाराज आदल्या दिवशी रात्री जी मुख्य माणसं होती, 2 माणसाने अमुक उभं राहिलेल्या माणसाकडून 15 कोटी एका रात्रीतून चक्र फिरलं बरं. एका रात्रीतून चक्र फिरलं. मी कशा करता सांगलोय? मला विधी सांगायचं. विधी सांगायचं. विधी आज कोणी खरंच जी आचारसंहिता सांगितली ती आचारसंहिता जर पाळली तर माणसं सहज चांगली निवडून येतील किंवा चांगली माणसं निवडून येण्याकरता कशाची गरज आहे? पैशाची गरज आहे, आचारसंहितेची गरज आहे. जर चांगली माणसं जर निवडून येण्याकरता जर आचारसंहितेची गरज आहे तर आपल्या जीवनामध्ये त्याग घडण्याकरता विधीची गरज नाही का? सहज आहे. त्याला काय करावं लागेल? फक्त जे आपल्याला सांगितलेला विधी आहे तो विधी पाळायचा आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला विधी सांगितला. आहाराचा, विहाराचा, पाहण्याचा, ऐकण्याचा, बसण्याचा, प्रत्येक गोष्टीचा विधी पाळा. आणि तो विधी तुम्ही जर जीवनामध्ये पाळा तर मला म्हणतात तुमच्या जीवनामध्ये सहज त्याग घडेल. त्यागाचं स्वरूप काय आहे? त्याग म्हणजे काय? त्याग म्हणजे काय हो? भक्ती ते नमना
मनुष्याच्या जीवनामध्ये सहज वैराग्य जन्माला येतं त्याग घडण्यामध्ये बरं का. हा, हे वैराग्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. हा, वैराग्य निर्माण होण्याकरता त्याला दात खायची गरज नाही, सहज त्याच्यामध्ये निर्माण होतं. वैराग्य निर्माण ज्याच्या जीवनामध्ये झालं व त्याच्या जीवनामध्ये स्वैराचार घडतच नाही, घडतच नाही. लक्षात ठेवा का. हा, विधिवत ज्याने विषयाचा अंगीकार केलेला आहे त्याच्या जीवनामध्ये त्याग सहज वैराग्य जन्माला येतं. आणि सहज वैराग्य जन्माला येतं तेच वैराग्य त्याच्या पुरुषार्थाला उपयोगी पडतं. तुका म्हणे हेची आश्रम आश्रमाचे परम पद बळ वैराग्याचे. त्या त्यागामध्येच वैराग्य जन्माला येतं. म्हणून मी सांगितलं, काची संगती सांगितली. वारकरी होण्या
विधिवत जीवन जगण्याकरता तुकोबाऱ्या म्हणतात त्या प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये देवचित्ती म्हणजे त्याच्या चित्तात आसक्ती असता कामा नये. ज्याच्या चित्तात आसक्ती आहे तो विषयाचा त्याग करू शकत नाही. विषयाचा त्याग करायचा असेल तर चित्तातली आसक्ती टाकली पाहिजे आणि आसक्ती टाकून त्या आसक्तीच्या ठिकाणी देवाला चित्तात धरलं पाहिजे. ते कसं धरलं पाहिजे? सकाळ, दुपार, संध्याकाळ, आधी, अवसानी, अंती. जे जन्माला येण्याच्या आधी, जन्माला आल्यानंतर मधला काळ आणि जन्माचा शेवट, म्हणजे जन्मभर त्याच्या चित्तात काय पाहिजे? देव पाहिजे त्याच्या चित्तात. देव त्याने चित्तामध्ये, देव चित्तात पाहिजे म्हणजे काय? देवाचं देव चित्तात त्या शब्दाचा अर्थ की देवाला साक्षी ठेवून सगळं केलं पाहिजे. एक चित्तात देव धारण करणं म्हणजे या जगतामध्ये देवच आहे, देवाच्याच सत्तेनं सगळं या जगतातलं चाललेलं आहे अशी त्याच्या चित्तामध्ये धारणा झाली पाहिजे. नवे नवे त्याच्या पुढे वर्णन केले. देवचित्ती धारण करणं म्हणजे मी देवाचाच आहे. नवे नवे मी देवच आहे. नवे नवे आज आपण हे करत असताना या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये असा भाव पाहिजे. काय भाव पाहिजे? आम्ही जर हे सगळं करत असलो तरी या करण्याकरता प्रेरणा देणारा देवच आहे. अशी भाव चित्तामध्ये धारण करणं याला म्हणतात देव. मुख्य धर्म देव चित्ती. म्हणजे त्या चित्तामध्ये मुख्य धर्म जर कोणता असेल तर चित्तातली आसक्ती टाकली पाहिजे आणि आसक्ती टाकून त्या देवाचं स्मरण चित्तामध्ये ठेवलं पाहिजे. ज्याच्या चित्तामध्ये देवाचं स्मरण आहे त्याच्या जीवनामध्ये भोग घडतच नाही हो. त्याच्या चित्तामध्ये, त्याच्या जीवनामध्ये भोग घडतच नाही. आम्ही देवळात गेलो तरी देवाजवळ जाऊन सुद्धा आमच्या चित्तात देव नसतो. इथं देवळात जायला सांगितलेलं नाहीये. आपल्या वाट्याला आलेला व्यवहार करायचा, आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं आहे आणि कर्म करत असताना प्रत्येकाने चित्तामध्ये त्या देवाला धारण करायचा. देवाला धारण करायचं, देवाच्या सत्तेचा अंगीकार करायचा, देवाच्या अस्तित्वाचा अंगीकार करायचा आहे, देवाच्या स्फुरणाचा अंगीकार करायचा आहे आणि अशा भावनेनं त्याने आपलं जीवन याच्याकरता व्यतीत केलं पाहिजे. महाराज म्हणतात. आणि ते कसं पाहिजे? आधी, अवसानी, अंती. म्हणजे त्याच्यामध्ये काय पाहिजे? सातत्य पाहिजे. जसं महाराजांनी वर्णन केले त्याच्यामध्ये कधी खंड असता कामा नये. त्या भगवंताच्या स्वरूपाविषयी चित्तामध्ये कधीही स्मरण होता कामा नये. लक्षात ठेवा. जसं साधूचं वर्णन करताना वर्णन केले, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. अखंडित प्रेम भाव म्हणणं काय आणि आधी, अवसानी, अंती म्हणणं काय? एकच वर. म्हणजे तिन्ही कालामध्ये आपल्या चित्तामध्ये त्या देवाचं स्मरण पाहिजे. आणि देवाचं स्मरण असेल तर त्याच्या जीवनामध्ये आसक्ती राहत नाही आणि आसक्ती नाही राहिली तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये त्यागाची अवस्था सहज प्राप्त होते. तुकोबाऱ्या म्हणतात हे कोण सांगितलं? वेदांनी सांगितलंय. हे वेदांनी सांगितलंय. पण महाराज म्हणतात हे वेदांनी सांगितलेलं लोक मानायला तयार नाही. आणि जे मानायला तयार नाही महाराज म्हणतात त्याच्या जीवनात काही भलं होणार नाही. हे लोक मानायला तयार नाहीत. लोक म्हणतात हे सगळं खोटं आहे. काय म्हणतात? हे सगळं खोटं आहे. वेद सांगतो, शास्त्र सांगतो, पुराण सांगतो, देव सांगतो, हे सगळं खोटं आहे. आणि असं जरी कोणी खोटं मानत असेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये घात झाल्याशिवाय राहणार नाही. हे महाराज तिसऱ्या चरणात सांगतात.
शास्त्राने सांगितलेलं आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे, सांगितलेलं आहे, हे ज्याच्या अंतःकरणामध्ये अविश्वास आहे, अतिशय खोटा बहु. आणि असा अविश्वास असणं हेच आज आमच्या तुमच्या जीवनाला घातक आहे. किती घातक आहे महाराज म्हणतात, असा जर अविश्वास असेल आणि त्याला जर तार्किक लोक भेटले तर मग त्याच्यासारखं वाईट दुसरं काही नाही. बहु तर्क बहुवाटा, मग अधिक त्याच्या बुद्धीला वाटा फुटतात. बरं हे असं असेलच का, असं शक्य आहे का, हे खरंच सांगितले का, वेदाने सांगितलंय, कोण वेद कोणी पाहिलं का, वेद कधी जन्माला आलाय. जसं त्या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करण्याकरता देव प्रवृत्त झाले. अर्जुना, मी तुला योग सांगण्याकरता प्रवृत्त झाले, लक्षात ठेव. पण सांगत असताना मी सूर्याला सांगितला पहिल्यांदा, इमं युगस्वते योगम वृत्तवानहम अव्ययम्. मी हा उपदेश पहिल्यांदा विवस्वान म्हणजे सूर्याला केला. अर्जुन म्हटला, देवा तुझा जन्म तर अलीकडचा आहे आणि सूर्य तर तुझ्या आधीच आहे, कधी उपदेश केलास? तेव्हा हे मला तरी खोटं सांगू नको. अर्जुनाने शंका निर्माण केली देवाच्या बोलण्यावरती, देवा तुझा तर जन्म अलीकडचा आहे, द्वापार युगात तू जन्माला आलायस, तुझं बारसं झालंय. तुझं संतांनी वर्णन केले, कृष्ण गोकुळी जन्मला, तू गोकुळात जन्माला आला असं संतांनी वर्णन केले. आणि मला देवा तू सांगतोस की मी सूर्याला उपदेश केलाय, देवा तुझा जन्म झाला नव्हता, तू सांगितलास कसं काय? विश्वास अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला. अर्जुनाच्या मनामध्ये अविश्वास निर्माण झाला. हे अर्जुनाला सांगायचं होतं, अशा देवाच्या म्हणण्यावरती अविश्वास निर्माण करणारी जगामध्ये माणसं आहेत. जगामध्ये माणसं आहेत आणि असा अविश्वास निर्माण झाला तर त्याला अधिक कुतर्क निर्माण होतात, अधिक वाटा फुटतात. आणि अधिक वाटा फुटल्या तर मनुष्य गोंधळून जातो. मग इथं तुकोबाराय म्हणतात, त्या वेदावरती त्याच्या अंतःकरणामध्ये अविश्वास असता कामा नये, अहितापासून काढिते, हित देऊनी वाढविते, नाही श्रुती परोती, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते, कार्य व्यवस्थितो. हे कोण वर्णन केले? शास्त्राने वर्णन केले. ते प्रमाण मानावं लागेल, पण लोकांचा त्यावरती विश्वास नाही. आणि ज्यांच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये विश्वास नाही, महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये घात झाल्याशिवाय राहणार नाही. एक, ज्यांच्या अंतःकरणामध्ये या वेदावरती विश्वास नाही, त्यांच्या जीवनामध्ये अनेक तर्क निर्माण होतील, त्याच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतील. तेव्हा हे जीवनामध्ये घडता कामा नये. मग काय घडलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, ते सांगणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भाव पाहिजे म्हणजे विश्वास पाहिजे. आणि विश्वास ठेवून जर तो वागेल तर तुकोबाराय म्हणतात, देव त्याच्यावरती नक्की कृपा करेल. तुका म्हणे भाग
जाऊ का नको सांगा तिकडे. अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा.